नमस्कार मी शेतकरी मित्रांनो, आपलं मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण एक खूप मोठा विषय घेऊन आलो आहोत, तो म्हणजे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत। 2025 मध्ये होणार सरसकट कर्जमाफी। हो, सरकारकडून मोठी घोषणा झाली आहे, पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे। सगळ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार नाही, कारण काही शेतकरी यामध्ये वगळले जातील। तर मग कोणत्या शेतकऱ्यांना लाभ होणार, कोण पात्र ठरणार, सरकारने कोणत्या अटी ठेवल्या आहेत, हे आपण सविस्तर बघणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, कर्जमाफी हा शब्द शेतकऱ्यांसाठी नवीन नाहीये। 2017, 2019 आणि त्यापूर्वी अनेकदा सरकारने कर्जमाफीची घोषणा केली। उद्देश नेहमीच शेतकरी सावरण्याचा होता, पण प्रत्यक्षात प्रत्येक कर्जमाफीमध्ये काही अटी असतात आणि सगळ्यांना त्याचा लाभ मिळत नाही। आणि यंदाच्या 2025च्या कर्जमाफीमध्ये मात्र सरकारने सरसकट कर्जमाफी हा शब्द वापरला आहे। म्हणजेच ज्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे त्यांना थेट माफ करण्याची योजना आहे, पण त्याला काही मर्यादा, अटी आणि पात्रतेचे नियम सुद्धा आहेत। 2025 मध्ये राज्य सरकारने जाहीर केले की शेतकऱ्यांच्या शेतकरी कर्ज बाजारातून मुक्तता करण्यासाठी सरसकट कर्जमाफी दिली जाणार आहे। तर त्यामध्ये 2 लाख रुपयेपर्यंतचं पीक कर्ज थेट माफ होणार आहे। मित्रांनो, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत घेतलेले अल्पमुदतीचे पीक कर्ज या योजनेत समाविष्ट केले जाईल। थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनाही यामध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे आणि हे ऐकून अनेक शेतकरी खुश झालेत, पण त्याच वेळी काही शेतकरी नाराज आहेत, कारण त्यांना यामध्ये वगळण्यात आलं आहे। त्यामध्ये आता मुद्द्याला घेऊया। या सरसकट कर्जमाफीमध्ये कोणते शेतकरी वगळले जातील का सरकारनं स्पष्ट केलं आहे की मोठे जमीनदार ज्यांच्याकडे 5 हेक्टरपेक्षा जास्त शेती आहे त्यांना कर्जमाफी मिळणार नाही। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांकडे 5 हेक्टर किंवा त्यांच्यापेक्षा जास्त शेती असेल त्यांना कर्जमाफी मिळणार नाही। त्यानंतर व्यावसायिक शेती म्हणजे जे फक्त नावाला शेतकरी आहेत पण व्यवसाय उद्योगातून मोठं उत्पन्न कमवतात त्यांना या योजनेतून वगळलं आहे। जे दुसरा व्यवसाय करतात, धंदा करतात आणि शेती नुसती नावाला आहे त्यांना सुद्धा यातून वगळलेलं आहे। त्यानंतर तिसरा व्यक्ती जो आहे तो आहे शहरी शेतकरी। मित्रांनो, ज्यांचं शेत फक्त कागदावर आहे पण प्रत्यक्ष शेती करत नाही ते सुद्धा या योजनेमध्ये पात्र ठरणार नाहीत असं सरकारनं लिहून दिलं आहे। त्यानंतर बँक लोन वेळेवर फेडणारे, म्हणजे इकडे पहा तुम्ही, हे थोडं दुःखदायक आहे, पण ज्यांनी वेळेवर कर्ज परत केलं त्यांना कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही। म्हणजेच तुम्ही आतापर्यंत जर कर्ज वेळेवर परत केलंय तर त्यांना कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही, कारण सरकारचा उद्देश थकबाकीदार शेतकऱ्यांना मदत करणं आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्यांना आता कतई कर्ज फेडलं नाही का, कोणत्या सुद्धा थकबाकी सुद्धा फेडली नाही, त्यांच्यासाठी मदत करण्यामुळे सरसकट कर्जमाफी करण्यात येणार आहे। आणि शेवटचं म्हणजे 5, ज्यांचं 2 लाखापेक्षा जास्त कर्ज आहे त्यांना फक्त 2 लाखापर्यंतचीच माफी मिळेल, उरलेलं कर्ज परत करावं लागेल। म्हणजे जर तुमची 2 किंवा 3 लाख एवढं कर्ज असेल तर तुमचं 2 लाख माफ होईल आणि 1 लाख तुम्हाला परत करावं लागेल। म्हणजे 1 लाख तुमचं माफ होणार नाहीये, 2 लाख माफ होणार असेल। त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा नाराज झाले आहेत। आम्ही मेहनत करून वेळेवर कर्ज फेडलं तर आम्हाला दंड असा का, असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे। म्हणजे शेतकरी तुम्हीच बघा मित्रांनो की जर ज्यांनी कर्ज मेहनत करून काहीतरी काम करून कर्ज वेळेवर फेडले त्यांनाच मदत मिळणार नाहीये, म्हणजे याचा अर्थ त्यांच्यावर अन्याय व्हायला आहे आणि आम्हाला असा दंड का, असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांनी विचारला आहे। आणि म्हणजे कर्जमाफीमुळे फायदा आणि कोणाला होणार हे आपण बघूया। तर यामुळे सरसकट कर्जमाफीचा थेट फायदा हा कोणाला होणार, त्यामध्ये छोट्या व मध्यम शेतकऱ्यांना होणार, 1 ते 2 हेक्टर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना होणार, गेल्या 2 वर्षापासून थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना होणार। म्हणजे कमीत कमी 2 वर्षापासून तुम्ही कर्ज कधीच फेडलेलं नसलेलं असेल तर तुम्हाला सुद्धा याचा फायदा होणार। दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे आणि जे शेतकरी आर्थिक संकटात आहेत पण पीक कर्जामुळे बँकेच्या दबावाखाली आहेत त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे।
शेतकरी मित्रांनो, असे तुम्हाला 5 मुद्दे सांगितलेत. या 5 मुद्द्यांपैकी तुम्हाला याचा फायदा होणार आहे. मध्यम शेतकऱ्यांना, 1 ते 2 हेक्टर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना किंवा 2 वर्षापासून थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना. तर यामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या. त्या प्रतिक्रियेमध्ये आपण बघतो की योजनेनंतर राज्यभरातून विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. म्हणजेच त्यांनी रिप्लाय कसे दिले, शेतकऱ्यांचं काय मन होतं. काही शेतकरी म्हणतात की सरकारनं वेळेवर निर्णय घेतला नाही तर आत्महत्या वाढतील आणि कर्जमाफी गरजेची आहे. काही शेतकरी म्हणालेत की सरकारनं वेळेवर निर्णय घ्यायला पाहिजे, या कर्जमाफीचा घेतला नाही तर आत्महत्या वाढणार. आता आपणच बघू शकतो की महाराष्ट्र शेतकऱ्याच्या आत्महत्येमध्ये सर्वात जास्त, खूप जास्त शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतात आणि कर्जमाफी केली नाही तर अजून सुद्धा वाढतील असे शेतकरी म्हणत आहेत. काही शेतकरी म्हणालेत की आम्ही वेळेवर हप्ता भरतो, मग आम्हाला कर्जमाफी का नाही, मेहनतीचं बक्षीस शिक्षा का. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही एवढं मेहनत करून कर्ज फेडायले तरी सुद्धा तुम्हाला कर्जमाफी का मिळणार नाही, असे सुद्धा प्रश्न विचारलेत काही. तर काही जण आशावादी आहेत. 2 लाखापर्यंतचं कर्ज जरी माफ झालं तरी आम्हाला खूप मोठा दिलासा मिळणार आहे. म्हणजे काही खुश झाले आहेत शेतकरी. त्यांना वाटायला आमचं 4-5 लाखाचं कर्ज असेल तरी 2 लाखाची तेवढीच मदत सरकारकडून मिळाली, त्यामध्ये मोठा दिलासा मिळणार आहे. त्यानंतर अर्थकारणावर कोणता परिणाम होणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता. सरकारच्या अंदाजानुसार या कर्जमाफीसाठी हजारो कोटींचा खर्च होणार आहे. यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पावर ताण येईल. काही जणांचं मत आहे की कर्जमाफी ही फक्त तात्पुरती उपाययोजना आहे, कायमस्वरूपी तोडगा नाही आहे. तर काही म्हणतात की ही कर्जमाफी तात्पुरती तोडगा आहे, म्हणजे कायमस्वरूपी यावर तोडगा अजून निघालेला नाही. पण शेतकऱ्यांसाठी ही मोठी मदत असल्याचं सर्वमान्य बरोबर आहे. शेतकऱ्यांसाठी मोठी मदत ठरणार आहे, कारण की कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी अत्यंत गरजेची होती. म्हणजेच आपण बघू शकता आता शेतकऱ्यांसाठी पुढचं काय. तर महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा जुन्या चुका टाळल्या पाहिजेत. पीक विमा योजनांचा लाभ घ्यावा. म्हणजे तुम्हाला आधी पीक विमा भरता येत नव्हता, तर आता पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा आणि त्यांचा तुम्ही फायदा उचलावा. ठराविक पिकांवर अवलंबून न राहता विविध पिकं घ्यावी. तर एकाच कापूस किंवा सोयाबीन 2 किंवा अधिक जी पिकं, जास्तीत जास्त पिकं तुम्हाला कशी घेतील यावर लक्ष द्यावे. दुय्यम पीक शेतीसोबत दुय्यम व्यवसाय किंवा शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन हे सुद्धा सुरू करावं. म्हणजे तुम्हाला फक्त शेती, मित्रांनो तुम्हाला एक मुख्य मुद्दा सांगतो की शेती ही कोणालाच अमीर बनवू शकत नाही, श्रीमंत शेतीने होताच येत नाही. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, शेतीसोबत तुम्हाला काहीतरी दुय्यम व्यवसाय करणे, शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन काहीतरी करावंच लागणार आहे. कारण की कुठेही शेतकरी हा श्रीमंत तुम्हाला दिसणारच नाही. जो शेतकरी दुय्यम व्यवसाय करतो त्यालाच काहीतरी मिळते. कर्ज वेळेवर फेडण्याची मानसिकता ठेवावी, म्हणजे पुन्हा कर्जमाफीवर अवलंबून राहावं लागणार आहे. म्हणजे आपण जितकी होईल तेवढी कर्ज फेडण्याची तयारी ठेवायची. ओके. त्यानंतर आता शेवटचं बघितलं तर मित्रांनो, 2025 कर्जमाफी ही खरंच शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे, पण त्यातले काही नियम आणि अपात्रता यामुळे अनेकांना निराशा होईल. एकीकडे छोट्या शेतकऱ्यांना जीव वाचवणारी मदत मिळणार आहे, तर दुसरीकडे मेहनतीने कर्ज फेडणाऱ्यांना अन्याय झाल्यासारखं वाटणार आहे. पण एकंदरीत पाहता राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे आणि त्याचा फायदा लाखो शेतकऱ्यांना होईल हे नक्कीच. तर मित्रांनो, ही होती कर्जमाफी 2025ची सविस्तर माहिती. या योजनेत कोणाला लाभ होणार आहे, कोण अपात्र राहणार आहे याचं संपूर्ण विश्लेषण आपण पाहिलं. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.